हो अहो काय झाले बाबऱ्याला किलो लय हे असले तर राहू दे मग उद्याच मैदान नाही एवढं नाही काय किरकोळ आहे का तेवढंच विषय काय माहितीये का मैदानात न्यायला जरा नर्वसच असतो तो पण खावा याचा काय नाही विषय बरं चालतंय तुमच्या ह्याच्यात आहे ना फ्रेश नजरत घ्या तुम्हाला काटाचे बिल आलं त्यामुळे इंजेक्शन 2-3 करून घेतली दोन काय अडचण नाही डॉक्टरला विचारलं सगळं काय म्हणलं कळलं तर चालते ना का हा चालतं बरं चालतंय आता तुमच्या दावणीला हाय बापरे शेटनं उद्या गट काढू दे पाच झालं आलं काढणार घेऊ त्याचा काय विषय उद्या बाजीला पण घेऊन येतो तिकडे आत्ताच कुठं आणला या हाय हाय माहिती तेव्हा कायच तुम्हाला माहिती आता उद्या कळेलच काय करतो बावड्या ना तेच म्हणतो बाई आम्हाला काय झालं विषय काय झाला त्याला 5 वाजता गरम पाणी आणि त्याला शेकून घेतला त्यामुळे जरा वांगाला घासणार काय म्हणजे त्याला कधी गरम पाण्यानं शेकला नाही काय कधीच नाही हा मग त्यामुळे मारले बघा गावात रास्ते दे त्यामुळे आणि गरम पाण्याने शेकल्यावर नुसतं मात होतं ताईत आता झाला का फ्रेश करून तुम्हाला पाठवायला पाहिजे तुम्ही ते केलं नाही करावं व्हिडिओ आपली फॅमिली वाट बघत बसते ती नव आता इंजेक्शन केलं झालं असेल फ्रेश जरा खातोय की त्यांना म्हणावं एक बाबऱ्याचा व्हिडिओ करून आता पाठवा नक्की कसं आहे बघा 4 वाजता सगळी बघतील ना हा ना काय बरोबर पाठव ती नव बघा मग संध्याकाळी त्याला कुठली बोली हा हॅलो त्या गाईचं काय झालं वासरू पाहिजे आपल्याला काय पण उदे पाडी उदे ना खाडू दे चित्रित वर्ष झालं त्याच्या दादा मी तेच पाहिजे आपल्याला काय म्हणलं काय होते कोंड होते किंवा पाडी होते ते आपल्याला पाहिजे कोणाला द्यायचे नाही तर आज मी व्हिडिओ शेअर करणार आहे आपल्या युट्यूबला एक चित्री पाडी आहे आणि तिचं तिला पाडी होऊ दे नाही तर खोंड होऊ दे काय पण होऊ दे ते आपल्याला पाहिजे आणि आम्ही भाऊच आहे चांगलं व्हिडिओ माझ्यापाशी काय टाकू काय तुम्हाला टाका एचडी मध्ये टाका चालते ठेवू का कसलाय काय अडचण नाही आता प्रबोध करायला लागलाय हा तुझ्या देऊ फ्रेश द्या मग मेडिकल मध्ये गेलो फोन करा हा करतो तर मग मला काय तर शेअर करायचं तुझं काय व्हिडिओ आज हा भारत उद्या नाही हा पळायला भारत आजारी बाबऱ्याचं काय माहित नाही बाबऱ्याचं म्हणजे झाले आता ऐकले सगळे मग किलरचं काल तुम्ही बघत होता असं काय झालं कॅन्सल झालं बाया शेड मध्ये 7 तारखेला डायरेक्ट होय काय शेवटी भैयांचे नियोजन परफेक्ट वायदी घ्यायला लागले मला वायदी द्यायची तर भारत घालणार होय किलर वर काय बोलायचं आपलं हा बरोबर आहे का ना त्यातच वाद होतो तुला नाही माहिती होय कशात होतो ती बैल सांभाळा घेतली त्यांना हा त्यांचा वाद कशात होतो माहिती आहे का हा जो बायला मालक आहे तो तिकडे बैल करतो हा आणि इकडे आपण आपल्या देखरेखीत बैल असते ती त्यामुळे आपल्याला कळतो कुठला नदी घातला पाहिजे काय केली पाहिजे याला कुठली खोड आहे मग आपण इकडे करायचं ती तिकडे करते परत ती मग ती नाही ह्याच्याबरोबर पळवायचं आपण म्हणणार नाही ह्याच्याबरोबर तिथनं असं जरा ताण जातं हा त्यामुळे आपला विषय क्लोज केलाय काय म्हणजे बैल आपण हे तेव्हा ठरलं ना तेव्हा आम्ही टाकलं तो शब्द वापरलेला की नियोजन आपलं असणार तुम्हाला जावा म्हणजे एखाद 2 असणार की नियोजन त्यांचं पण असणार की पण शक्यतो करू आणि ते कुठं म्हणजे लय वेगळा स्वभाव आहे ना त्यांचं काहीच नाही त्यांनी कुठलं नियोजन केलेलं नाही आम्ही फक्त सांगतोय असं आहे तसं आहे ते काय म्हणते माहिती का सांगू नका तुम्हाला जे पटते ते करा तेच की आजी कुठे गेल्या हो काय लक्ष्मीला काय बाळ झालं काय लक्ष्मीला फळ झालं लाडू झालाय काय किधर पाय सुचले वाटते ना नाही बाळा व्यवस्थित डिलिव्हरी होते तुझी लिया अगं तिकडे दिसतोय ना कोणा सुचल्या गत बाई अयो पाय बघ सुचल्या गत दिसतोय का नाही अयो इकडचा तिकडं बघितलं तर विषय काय झालाय लक्ष्मीचा की बाहेर शकणं व्हायच्या आधीचं नाव पाडून ठेवलंय खोंड झालं की लाडू ना ठेवायचं मग ते बघ्या काय होते लक्ष्मी हे हे
नाही काय कमी आले आता. ते नव गोंडा भाऊ वाढ टाकलं नाही राव याला अक्क नाही खाल्लंय सगळं आणि भारत ए गोंडा भाऊ भारतनं पण खाल्ली त्याला पण टाका अजून वाढ खाली पाडलंय. आहे ते थोडं वाढले तेवढंच. आणि इकडे बघा बादशाह एका दावे आता हो या बादशाचा एक गंमत झाली तुला माहितीये काय काय ती नक्या करताना जिवाळी लागली हा. आता चालवाय गेलो नाही चाललं नाही नाही म्हणून साहेबांनी स्प्रे मारलाय नक्की आता खाली. आले आले एकच मिनिट. बरं चला आणि आज शेअर करायचा आहे मग ती बाह्य शीटची लागेल कशी केली आहे ती. होय काय चालतंय की आज केलेलं नाही की अजून. नाही आज खरे पिल्या तुझ्या पायाला लागले मी पिल्लू कसं बसतंय निवांत रिलॅक्स. होय बाबानं पाकच हे केलं या टाकलंय. मग तुम्ही डॉक्टर आलतात का नाही? तो चोळायसाठी जवळ येतो म्हणते तू पण जीव बसलाय हो. कसं आहे हा कसं काय काय केलंय त्याला? काय नाही केलं आले आले एका मिनिटात आले. मजा करायला लागते प्रेम द्यायला लागतं. जसं कमेंट येतात की राहिवाला चालतंय. बाजीरावला आता 4 शब्द सांगितले ते सांगितलं का? बाजीराव काय करतो बघूया. हो इकडे जरा काय म्हणतात आपल्या फॅमिलीला महत्वाचं सांगायचं आहे. काय सांगतो की बाई आपल्या बाजूला कोणी काय बोललेलं कपत ना काय कोण बोलले रे? सांग तू आधी बोलायच्या हा बस बाबा तर उद्या भाजी आपला जाणार आहे पळायला आणि हा व्हिडिओ आता संध्याकाळी येईलच. तर उद्या 2 तारीख बाजी जाणार आहे चोराडे मैदानात पळायला. चिट्ट्या टाकले त्या का? आज टाकायचे फक्त आपल्या फॅमिलीला काय सांगायचं आहे बाजीनं काही करू दे प्लीज मला बोला भैयाला बोला हा भैयासनी बोला ह्यासनी बोला ह्यासनी बोला तिघांनी आम्हाला काय बोलायचं ते बोला फक्त आपल्या भाजी शेटला काय बोलणार शेवटी मुक्त जाणार आहे काही करू शकतो. त्यानं जर ठरवलं तर सगळ्यांनी माहिती तो काय करेल जर नाही ठरवलं तर ती पण माहिती आहे सगळ्यांनी काय करेल. फक्त त्या आपल्या भाजी शेटला कोणी वाईट बोला त्याला कोण काय बोलते की मला जरा नाही रे काय काय होतं माहिती पाहिजे आता एकदम ते बाहेर गेला काय झालं एक वाजे तर काय लगेच कशाला ठेवलाय त्याला जाणायला आड तुमचं नियोजन असलं बोला आम्हाला तुमच्याकडे वित नाही यावं तेव्हा चालतं. तर भाजी शेटला काय बोलणार भाजी आम्ही का थांबवलाय की आम्हाला तर माहित का थांबवलाय थांबवलेला नाही. आता बघाय या मैदानात काय करतो या मैदानात शेवडा आला तर चालत सगळा आला तर परत हळूहळू तो काय करायचं त्याला तो करतो. होय होय फक्त घ्या सांभाळून भाजी शेटला घेतील किंवा घेतील माध्यमात जागायचं कारण की सगळ्यांची माहिती भाजी आपला ह्याच्यातच काम काळीच आहे काळीच. आणि या शेट त्यांना केलं लागले म्हणून जरा चालू नाही. बर बर चालतंय. साडेसाती आपल्या मागची जपण्यासाठी काय करायला लागलं दृष्ट काढायला सांगितल्या. उद्या बुधवार आहे उद्या सगळ्यांची दृष्ट काढ. हो हो तिची पाठ तुडवून द्यायला लागल्या. आजी बघितलं का घोडा नव शिर्डी शिर्डी कशी उभा राहिल्या शिर्डी उभा राहिल्या काही चांगाव. उभा करतो त्याच्यावर त्याच्यावर पाय ठेव पावत्याचं हातावर पाय देत या देते लय भारी केअर शिकवलंय त्याला पण आमच्या गाईला होय गाईला गाई तेवढी आहे तेवढीच आहे बघ लहान होय काय हा वर्षाची असेल. बाबऱ्या 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 तर रात्रीचे वाजलेत 8 आणि पहिल्यांदाच आले 8 वाजता शेडत दुसऱ्या राव. तर विषय काय झालाय की गोंडाबाचा फोन आला 12 शीट कापायला लागली म्हणजे थंड वाजायला लागल्या अंग असं थरथरत होतं. डॉक्टर्सने मी 2 तास झालं फोन लावतो काय डॉक्टर्सने फोन लागेना मग म्हटलं चला जाऊन बघावं नक्की काय झाले. आणि श्रीशेची मम्मी सकाळपासून आलेली नव्हती शेडत ती म्हटली मला रायबाला बघायचं आहे. मग रायबाला बघायला पण आली मग म्हटलं चल आई मी पण निघालोय भारतला बघायला. तर इथं आल्यानंतर समजला विषय की गोंडाभाऊने सांगितलं तिथं पण भारत शेड असाच करायचा म्हणजे थंडीत पावसाळ्यात थंडीत बरोबर आहे त्याला थंड सोसत नाही या साहेबांनी. मग आता आम्ही हो पर्याय केला आहे. मग इथं गेट आहे या गेटवशी आपण हे लावायला लावली पट्टी एकदम जाड आहे पट्टी कारण की इकडं हवा येत्या गार
मग आता इथं पट्टी लावून घेतो. आणि ह्या साहेबांनी दिलं टेन्शन आम्हाला. ह्याला काय असं हल्लं बिल्लेलं दिसलं की गडी कवा ही शेड पाडली एवढी ताकद आहे ह्याच्यात, एवढा उदाळतो येऊ. म्हणून आम्ही कसं तरी हळूहळू गपचूप लावायला लागले. ते आता गोंडाबाबा जरा जरी नुसते अशी हे जर पट्टी हलवली का नाही 10वीचं लांबवणार येऊ भारत 100%. गोंडाभाऊ हाय असं थांब. तिथं बांधलंय मी आत्ता एक बाजू. आता दुसरी दोरी हुडका निघाली. दोरी हुडकावी तर काय बाबाचं जरा हे आज माहीत असतं ना आपल्याला, म्हणजे आता बोललं असतंच का नाही. मग काय केलं असतं माहिती आहे का, रायबा शेटला नाही, रायबा शेटची जागा बदलून चालत नाही. ती नाराज होतो बरं बा, आजारी पडतो मारायला ना काय बाबा. मग इथं घेतला असतं खरं ही आजारी पडतंय परत. ह्याची जागा बदलली का नाही हे आजारी पडतो. खरं रायबागत पाहिजे तिकडे जाऊन शिशू त्या मॅटवर. ह्या मॅटवर सगळे बघा सो वगैरे दिसते त्याची. अय निशान निशानला खायचं बहुतेक शिंग त्याच्याजवळ. बर हे आणि आता गोंडा दादा बांधून घ्यायला लागलेत. कसा एकदम जाड बांधलं म्हणजे त्याला थंडी नाही लागणार. आणि धूर तर हायच. तर तुम्ही बघू शकताय धूर अजून चालू आहे सगळ्या शेडमध्ये. माशा पण नाहीत आता तुम्ही बघू शकता. रायबाच्या अंगावर कुणाच्याच अंगावर नाही त्या, पण आजारी पडायच्या आधी भारतच्या अंगावर भरपूर माशा बसल्या. आणि आम्ही उद्याच्याला माशांच्यासाठी जसे की भरपूर कमेंट आलेत कॅरी बॅगमध्ये पाणी भरून म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरून बांधा. तर आम्ही प्रत्येकाच्या पुढे एक पिशवी बांधणार आहे. आणि तेलकट करून कागद सुद्धा बांधणार आहे, दोरा सुद्धा बांधणार आहे, म्हणजे जेणेकरून माशा जाऊन त्याच्यावर बसतील. तर उद्या होता होईल तेवढं तोच प्रयत्न असेल की माशांचा बंदोबस्त. तर ह्यांनी बांधलेला अनेक सोडलं कारण तिकडच्या साईडला म्हणलेत उघडं राहते. तर अजून बांधून घ्यायला लागलेत. आता आपला पहलवान गोंडाभाऊ सांभाळायचं नुसता आपला काय पहिल्या दिवशी पाहिजे आता पुढे देतो. आता तेव्हा मी जरी गेलो तरी मानतो पण आता काय करत नाही. गोंडा सगळं जाऊन दे. आता विषय काय आहे, आता डॉक्टरने फोन लावलेला म्हटलं डॉक्टर फोन उचलला नशिबान फोन लागले तेव्हा पायात पडलं. हे म्हणलं होतंच गोंडाभाऊसने मी रात्रभर फोन करणार. आणि डॉक्टरने सांगितलं मेडिकल मध्ये लगेच जायला फोन करायला. तिथं गोळी सांगतो ती गोळी द्या डॉक्टर. जसं की मग अशी म्हणलं डॉक्टर कुठे तर बाहेर आहेत तर खरंच बाहेर आहेत. हो म्हणजे या बाबालो ते आता आहे पक्ष जावा ती गोळी कुठली नाही ती गोळी तेवढी आणा. गोळी मस्त पैकी द्या साहेबासनी आणि तयार व्हा. आणि हो जेव्हा जर साळा झाला 2 तारखेला तरच पळेल, नाहीतर बैल विश्रांती तीच म्हणले किलो शेट काढू काढू की तेव्हा आहे का ताई? ह्याच्यापेक्षा शेट हे सगळं झालं तर 2 तारखेला पळतील. भारत काय बऱ्यापैकी सांगितलंच यांनी मगाशी पण फोन आलता. तर आजारी आम्ही जमलं तर मैदान कॅन्सल करतोय म्हणून. भारत शेट सगळा झाला तर पळेल. आता ब्रह्मा पण डॉक्टर सांगितलं 15 दिवस ब्रह्माला तापच देऊ नका. ब्रह्माला जरा थांबवल्यामुळे ब्रह्मा फ्रेश झालाय. होय तसाच याला थांबवा. काय होते कोण असतो जी वस्तू कळत्या तीच बरोबर अंगलट येत्या त्याच्या. किलर शेट आणि बाबरे हा भाजी चोराडे मैदानात विकली भैयांच्या नाकाबशी त्याचं नाकाच्या वर. मी तर मी दिसणार नाही. हो दीपक दादा धरा मोबाईल. मग आता ती सोडायला लागली आपण नाही तिथं. लात मारतो झालं कोणाला भारदेव अजून उंची दिसणार. 100% थाटणार टोळीला 100% थाटणार. 18 वर्ष झाले. आणि ह्या टिक्याची गमत सांगू का, टिक्या इथं आलं की दूध घालण्यास एवढा दागा करतो की बासच दूध 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 नुसतं करत असते. आणि साहेबांची तब्येत 1 नंबर झाल्या, विषयच नाही. म्हणजे आजारी होता त्यातनं जरा 90% तरी बाहेर आलाय. ब्रह्मास्त्र बघा जरा एक ट्राय करणार आहे मी ब्रह्मावर. आजच करायचं होतं खातं ठेवलं म्हणून कॅन्सल केलं. ब्रह्माला मग ते चालवाय जरा चकडीला चालला तर 1 नंबरच आहे.
तर भ्या वाटते बरं आम्हाला चालवायला सोळायसाठी कसं जवळ केलं. आता उद्या परवा दिवशी ट्राय करतो साहेबांनी जरा चकडीत चालवायचं कळलं आपल्याला. आणि हाय थांब टिक्या चल चल बाबा तुला दूध घालतो. इकडे तिकडे नाही दूध. आणि शेट बघा शेटला खाद्य ठेवलं नाही कारण की ह्या शेटला चालवायचा आहे आज. रायबा शेट आणि सम्राट. काल साहेब आजारी होतं. आज बघा रात्री काल आलं होतं ताप बीप होता कमी आलं. तर साहेबांचं कळालं की काय माहिती आहे का विषय ह्याचा की थंड सोसत नाही साहेबांनी. म्हणजे गारट्याला सारखं तिथं पण आजारी पडत होता वाटतं गारट्यात. म्हणून साहेबांनी ह्या इथं बांधलं आणि सम्राटला इथं घेतलाय. सम्राट ही शेट बघा 2 तारखेला जाणार आहेत मैदानात. ह्यासनी पण खाद्य ठेवलेलं नाही. ऐ काय मग सोबती बघ भाजे ते बाबा हे टिक्याला दूध घालतो आज. आणि किलर आणि सुलतान ही दोघं गेली ते चालायला. मी याच्या आधीच चकडा झोपून गेली ते तिथं आल्यावर काल तर त्या दोघांशी नेलं झुपून. या टिक्या इकडं आला तर टिक्या थांब थांब रे. इथं राहतात येऊन आहे कुठं. तर रायबा शेटला आणि सम्राटला पहिल्यांदाच झुकलंय. पलीकडे सम्राट आहे इकडे रायबा शेट आहेत बघू शकता. रायबा शेट आज जरा जास्त अंतर तोडायचं आहे साहेबांनो. चला किल्लरला आणि सुलतानला चालून आणलाय. इथं सुलतान माग आहे आणि किल्लर शेट इकडे आहेत पुढं. आता यांची बारी आहे यांचं चालवून झालं मग राहिले कामाला ओळखून घ्यायचे वैरण वगैरे आणायचे. बघा कसं आहे काय मग कशी दिसते दोघा. आदत आहे आदत दोन्ही पण. सम्राट का बघतोय. सम्राट रायबा काय म्हणतोय बघ की लागा. चिक्या बघा सुलतान जवळ गेला. चिक्या मारल त्यो जरा ह्याला हात घालतो. आणि चिक्या झाल्या गंमत. चिक्या गेलेला ते ह्याच्याबरोबर किल्लरवर आणि सुलतानवर मागणं चकड्यातलं. चिक्याची गंमत मागे नाक घेतोय फोडून गावला चकड्याकडे. चिक्या इकडे बघ चिक्या चिकू लागलाय त्याला तर नाकाला गावला. ए थांब जरा बघा इथं गावला चकड्याखालीच. आता घालतो आता याला खोलीत कोंडून घालतो. चल या. तर विषय असा झाला की रायबाशी डावीनं चालायचं तयार होईना म्हणून हा असं उजवीला टाकलाय बदलून आणि ह्याला घेतला डावीला. इकडे जायला लागला इकडे तेरका जायला लागला. आता बघा उजवीला कसं चालते. तुला झाली का नाही लागेल. बेंद्राव लई नाही बोला जंगी तयार बेंद्राची. डावीला चालायच तयार होईना. बघा आता उजवीला काय करतो. तर विषय असा झालाय की रायबा शेटला झोपल्याला सम्राट बरोबर तर काय चालवलं नाही कारण की साहेबांची नाका करताना थोडंसं जिवाळी लागलेलं त्यामुळे गडी चालायच तयार नाही. त्यामुळे जागेवर गाड्याला थांबवले. आता 3-4 दिवस जरा म्हणतोय म्हणजे करायचं नुसतं जरा मोकळं चालवून आणायचं असं रस्त्यावरून म्हणजे सुराला लागेल. तिथं पुढल्या नक्या करताना रक्त आलेलं तर आम्हाला वाटलं झालं असेल कवर खरं नाही. जरा पाय उचलतोय शेट काय आहेत व्यवस्थित काही टेन्शन घ्यायचं नाही काम. फक्त चालाय गडी तयार होईल नव्हतं तर आम्हाला जरा शंका आलेलं म्हटलं हो बाबा असं का करायला लागला आहे. मग तरी पण जरा सुराला लागला आणि परत पाय असा जरा अंतराळ धरायला लागलेला. त्याच्यामुळे राहू दे. मग आता स्प्रे वगैरे बसला की स्प्रे मारतो तिथं. एवढं नाही लागलेलं खरं ती जिवाळीला शेवटी न काय म्हटल्यावर दुखतंच नाजूक असते ती. आणि उद्या ही शेट नसणार आहे मैदानात कारण की ह्यांचा पायरा केला कॅन्सल. आणि विषय काय झाला आहे साहेब आजारी आहेत मग जोपर्यंत कवर होत नाहीत आपलं ब्रह्मा शेट जसं कवर केलं तसं होत नाहीत तोपर्यंत मैदानात काढायचं नाही साहेबांनी कारण की ताप आहे. आता ताप आला आहे कमी. डॉक्टरांनी सांगितलेलं गेलं डॉक्टर म्हणजे दुपारी येतो. दुपारी आलो डॉक्टर काय म्हणतील बघायचं. मग सलाईन वगैरे लावली तर ठीक नाहीतर इंजेक्शन देतील मग होईल कवर. खरं राहू दे म्हणलं मैदान कॅन्सल.
पुढलं मैदान करायचंच आहे ह्याचं आणि किलरचं 6 तारखेला. आणि उद्या जाणार आहेत ही शेट. धाकधूक सगळ्यांची लागली आहे उद्याच्याला, कारण की ही शेट निघाली तर उद्या चोराडे मैदानला बाजी आणि तिकडे बाजी बाबऱ्या ही दोघंजण मैदानात आहेत उद्या. बाबऱ्या शेटचा पायरा झाला आहे. आणि किलर ह्यो अजून म्हणजे बसून होता आजारी पडल्यामुळं. मग आता व्यायाम दिला आता चालून आणलं सुलतानबरोबर. मग किलर 7 तारखेला दिसेल. घरचा साज किलर आणि भारत, आणि त्याच्यानंतर भारत आणि बाबऱ्या दिसेल. हे असं झालंय सगळं नियोजन. आणि ही शेट जर पळालं तर मग काही विषयच नाही. मग किलर बाजी किलर भारत सगळे आपल्यातच पळतील. चला तर घेतो आता उरकून बारा, कारण उद्या मैदानात जायचं, त्यामुळं वैरणीची सोय केली पाहिजे, वैरण आणली पाहिजे. ओ शेट काय तुम्ही नाराव आजारी पडताय सारखे. हा तर झाली शेट व्यवस्थित. काल जरा अंगले कापत होतं, कधी तो प्रॉब्लेमच आहे. गुंडाबाबा म्हटलं तिथं पण तसाच करायचा, म्हणजे असं हवा एकदम गार आधी थंड वाजायला लागली तर अंग कापायचं. मग म्हटलं असू दे, मला वाटलं इथं आणि काय झालं तर काय, मग काही टेन्शन नाही. मग आता डॉक्टर आले, काय करते बहुतेक जीवाला काटा आले असणार आहे, ती वैरण खायना खाद्य खायना. आणि ह्या शेटनं जरा असं टेन्शन दिलं, चालाची कडे तयार होईना. तर कळालं परत की ही पुढला पाय इथं नक्या करताना जरा जिवाळीला लागलेलं. तर काय नाही टेन्शन. आता 3-4 दिवस जरा मोकळा चालवलं पाहिजे नुसतं, म्हणजे त्याला सवय लागेल. आणि का ह्यो टिक्क्याच्या मागं लागला ह्यो चिक्क्या. होय चला वैरण आणतो जाऊन. आणि हे ब्रह्मास्त्र एक नंबर झाली रे. ब्रह्मास्त्राला म्हटल्याप्रमाणे जरा एकदा चुकून बघणार आहे आम्ही. कसा चालतोय बघायचं, ट्रायल चालला चांगला तर मग काय व्यायाम घ्यायचाच घ्यायचा मग. विषय असा झाला आहे की रायबा शेट चालायलाच तयार नाही, कारण की रायबाजी आपण नक्की गेलेली आहे आणि पुढले नक्की करताना जिवाळीला लागलेला रायबाच्या, त्यामुळे तो चालायचं तयार होईना. म्हणून इथूनच माग आणली ते आम्ही. आता स्प्रे वगैरे मारून घेतो नक्की. तर विषय असा आहे की भैया शेटची लागण करायची. मग भैया शेटनं आपलंच बी घेतलंय, आपण बियाला प्लॉट काढला येऊ. भैया शेट मला ते आपलंच पाहिजे. आता भैया शेटला आपण मदत करतोय. आपली शेडली कामं सगळे झालीत. गुंडाभाऊ आणि दीपक ड्रायव्हर हे दोघं गेले किल्ल्याला चालवाय. किल्ला चालवून आला की मग ती पण सोराला लागतील. आणि भैया शेटची लागण करण्यासाठी आम्ही मदत करत आहे. हे घेतलेलं आहे हत्यार आपल्याकडं बी तोडायला. आणि लागण कशी होत्या बघ्या, कारण रॉकी बाई पण यायला लागलीत. आणि आज पावसानं कहरच केलाय, भरपूर पाऊस यायला लागला. तर एवढ्या मोळ्या झाल्यात तोडून, 12 मोळ्या तोडलेल्या. आणि दीपक शेड आले मदतीला, दीपक शेड मधलं. आणि मेन गोंडाभाऊनं काय केलं काम, इथं असं मार्काट ऊस आहे ते सगळा गोळा केलाय. आता ह्यो शेडत न्यात चाललाय, म्हणजे वैरण पण होती ऐकते. आणि भैया शेट स्वतःला बी तोडायला लागली. ते भैयाच्या घरापासून लागण करायला जायचे. तर आपली जी काय फॅमिली नवीन आहे त्यांनी मला पर्सनल पण मेसेज केले. ते एक व्हिडिओ मी टाकलेला, बाहेर येतला लागणीचा, म्हणजे आपण तुम्ही यायला मारत होता का आपली लागण करताना, कांट्या करत होता. तर दादा एकदा दाखवा कशी लागण करते ती, म्हणजे तुमच्या इथं म्हणजे जे बस स्थितीतले ते बाहेरचे बघतील का. तर म्हणलं आज भैया शेटच्या ह्याच्यात दाखव्या राहणार. आता हे बघा, आता पी तोडले, वाडा साईडला काढलेत. आणि तिथं गेल्या पाला काढायचा ना या उसाचा, तिथं गेल्या उसाचा पाला काढायचा. चला आज सुट्टी नाही, सुट्टी नॉट. भैया शेटचं झालाय फारसच, जो जाड ऊस आहे त्याच्यावर लावले क्रिकेट वजन मारणार आहे. त्याला अजून वजन करायचे आहेत. सगळ्यांच्यासाठी 4000 रुपये, भैया शेटसाठी फक्त 5,500 रुपये लावलाय टन. 1,500 भैयाला डिस्काउंट दिलंय, ज्यादा कमी नाही. गोंडाभाऊला कोणाचा फोन आलाय? हा घर नाही वाटते. चला गोंडाभाऊला आजच्या व्हिडिओत एक कमेंट आली सकाळचा, 6 घरचा सॉरी 6 जोडीचा या चॅनलवर. दादा ताई गोंडाभाऊ घातकी माणूस दिसतोय, जरा सावध राहा. घातकी माणूस दिसतोय.
काय माहित आता. तर तसं काय नाही, कारण गोंडाभाऊचा स्वभाव आम्हाला कळालाय कसा आहे. आणि गोंडाभाऊ म्हणजे दिसाय तसं दिसतं का नाही, विषय हार्ड आहे गोंडाभाऊचा. फक्त त्याच्या डोक्यात एकच असतं, बैल बैल बैल, दुसरं काय नाही, ओनली बैल. झोपतोय तर बैलांच्या जवळ आणि काय बोलायचं. असं गोंडाभाऊ आहे. तर चला हिला काम उरकून बरा. किती बाई 22 मोळ्या तोडल्या काय? 22 मोळ्या तोडल्या. त्या गोंडाभाऊचं वजन मायनसमध्ये केलं आहे, 53 किलो आहे. आणि आता सगळ्या मोळ्याचं वजन करायचं, किती किलो भरते बघायचं. गोंडाभाऊच्या डोक्यावर मोळी द्यायची परत येऊन नुसती. गोंडाभाऊ राहा बरं उभा राहा की. 26 जाऊ दे काय. वजन कमी झालं पाहिजे काय. तर 26 किलो. श्रीष्याचं काय चाललंय काय गे किटली. हा बर बर 26. चला वजन घेतो करून आणि आता डब्बीमध्ये भरायचं चाललंय. तर विषय असा झालाय मला गोंडाभाऊ माझं का वजन केलंय. तर विषय काय झाला, गोंडाभाऊचं 53 किलो वजन आहे, ते केलं मायनस. आणि काय मोळे घेऊन गोंडाभाऊ उभा राहणार आहे. तेव्हा माझं कशाला वजन केलंय. ते गोंडाभाऊचा पहिलाच अनुभव आहे लागणीचा. किती भरलं 24 जाऊ दे. तर गोंडाभाऊचा हे पहिलाच अनुभव आहे लागणीचा ना. सगळं आता सगळं अनुभव येते बाजारात. तर मोळ्या आम्ही आधी आणून ढिग मारलेला, कारण की पोरं कमी येते. आता वजन केली पाहिजे म्हणून मी आपल्या बाहेरचं वजन लिहून घेतोय. तर बाहेर शेटच्या रानाजवळ आलोय, म्हणजे घराजवळच. ही घर आहे बाहेरचं आणि ही रान आहे बाहेरचं. तर एकच सरी दाखवतो तुम्हाला कशी लागण करते ते. आणि परत आम्ही लागतो सुराला, कारण की बाहेर शेटला आपण आलो मदत करायला. बाह्या मला वाटते मोळ्यात तोडायला लागणार. बावीस मोळ्यात बागेल का हो. भागते मग तिथे काही विषयच नाही. काय सवय झाल्या, सवयच लागल्या. आता टावेल बांधायचं. आता बाहेरच्या चहा पिलो, बिस्किट खाल्ली आणि सुराला लागली. आता मला काम कुठलं आले वाटून तुम्हाला सांगतो. लय अवघड काम वाटून आले मला गोंडाभाऊला. ह्यो जो ऊस आहे त्याच्यावरचा जो पाला आहे तो काढायचा सगळा सुलून. छकडा ना पाहिजे त्याला. तर ही बाह्या शेटचं रान आहे. आम्ही आलो खाली. गोंडाभाऊकडे माझ्याकडे ही काम दिलंय, दाखवतो तुम्हाला. म्हणजे ऊस सोलायचं काम आहे. तो ऊस का सोलायचा ही दाखवतो. आणि परत आम्ही दोघं लागतो सुराला. आणि आपली वस्ती कुठं आहे बघा दाखवतो तुम्हाला. शितनं पलीकडे बाह्या कधी कधी येतो शॉर्टकट चालत शितनं असा. बघा ह्यो बांगला आहे. ह्यो बांगला काय सगळ्याची माहितीच आहे. त्याच्या पुढे वस्ती बरोबर आपली. त्या बांगल्याच्या पुढे रायबा शिटती असतील बांधायला. चला गोंडाभाऊ 1-2 ऊस सोलून दाखवा, म्हणजे आपण सुराला घ्या. पाला एका बाजूला बाजून ठेव. पूर्ण असा क्लीन करायचा ऊस. तुला अवघड काम दिले आपल्याला. अवघड म्हणजे सोपं दिले मला. तेच की सोपं दिले. चला येतो उरकून बरा. नांगरी मारलेलं दाखवायचं एक सरी. मग म्हणलेली काय बोला ह्या नाही, मग काय विषयच नाही. मग कांदे टाकलेलं आणि पडलेलं झाली लागेल. तर डोळा उगावलं की लागवड. परत दोस्त चालू नुसतं लागवडीचं. एवढा ऊस आला की कोळवणार परत. तर असं सोलून झालं सगळं. आत्ताचं ते सोलून झालं सगळ्यांचं. आणि अशा मोळ्या हात काढायच्या सगळ्या रानात. आणि
ही तिघजण कांड्या मारायला लागलेत आणि आता लागेल कसं करायचं चाललंय बघा. अशा कांड्या मांडत जाते ती आणि परत पायानं माती ओढायची. कांड्या नुसते आहेत. हे अशा मुजवा लागले परत. आम्ही 6 साऱ्या घेऊन आलोय, राहिले 5 साऱ्या बघू शकताय. आता ह्या 4 साऱ्या घेऊन 5 साऱ्या घेऊन गेले की लागण बाहेर शेटची संपली. बैलगाडी क्षेत्रातील अगदी हा म्हण हा म्हण की हा बैलगाडी क्षेत्रातील हिंद केसरी ड्रायव्हर दीपक ड्रायव्हर शेणकर काय करतायत बघा. पोटासाठी म्हणतो. गटाला जर गाडी जर केडगावाला बसली असती नाही पुरा हिंद केसरीचा मान आम्ही आलेल्या तिथेच दिला असता. खाली खाऊनच होती ती गाडी नुसतं 5,000 10,000 घेऊन होता. गटाला जर तरी सुद्धा हिंद केसरी म्हणतात काय तुझी. होय डेप्युटी साहेब मला काय म्हणणार अवतार बाळी माझं. डेप्युटी साहेब म्हणाला का स्वतःची लागण वाढ तरी गोळा करायच आपली हे जेटची मला करा गेला. अरे नसतो का नाही रे. चला